नमस्कार. हृदय संवाद हे श्री वामनराज प्रकाशनाचे एक अतिशय वाचनीय व साधकांमध्ये अत्यंत लोकप्रिय पुस्तक आपण बघणार आहोत. परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे यांनी साधकांशी विविध निमित्तांनी साधलेले मनमोकळे संवाद ह्यात संकलित केले आहेत. एकूण 24 लघुलेखांचा संग्रह असलेले हे पुस्तक वाचकांना मंत्रमुग्ध करून त्या सांगण्यावर गंभीरपणे विचार करायला व कृती करायला भाग पडते. हे 232 पानी पुस्तक हार्डबाउंडमध्ये आहे. ह्या पुस्तकाच्या भूमिकेत लेखक म्हणतात, यात चर्चिलेले सगळेच विषय साधकांच्या जिव्हाळ्याचे असल्याने किंवा या ना त्या प्रकारे कृपायोग साधनेचीच निगडीत असल्याने साधकांना त्यातून नक्कीच काहीतरी हृदयाला जवळचे वाटणारे, मार्गदर्शन करणारे गवसू शकेल. पुस्तकातील 24 लेखांमध्ये 24 वेगवेगळे विषय सांगितल्याने वाचकांसाठी आणि अभ्यासकांसाठी ही मेजवानीच आहे. यातील काही लेख बघूया. रोग निवारणाकरता प्राणायाम करणे घातक या लेखात लेखक म्हणतात, आजकाल सर्वदूर रोग निवारणासाठी योगशास्त्राचा सरसकट उपयोग करण्याची एक टूमच निघाली आहे. टेलिव्हिजनच्या वेगवेगळ्या चॅनल्सवरून तथाकथित योग निष्णात मंडळींकरवी प्राणायामाचे काही प्रकार अथवा आसन मुद्रादी नाना प्रक्रिया रोग निवारणासाठी सांगितल्या जातात. प्राणायामाने अथवा योगक्रियांनी रोग निवारण अशा विषयावर अनेकांची प्रवचने होत असतात. रोग निवारणाकरता प्राणायामाचा उपयोग करणे कसे चुकीचे आणि घातक आहे हे उदाहरण देऊन सांगताना, तसेच पुढे आजच्या कम्प्युटरच्या भाषेतील एक उदाहरण देऊन समजावले आहे. त्यामुळे समजण्यास अतिशय सोपे होते. 29 पानांचा हा लेख पुस्तकातील सर्वात मोठा आणि महत्वाचा आहे. परमार्थाचा अगम्य व्यवसाय हा लेख परमार्थाचे दुकान मांडणाऱ्या भामटे भोंदू गुरु यांच्या पद्धतीवर प्रकाश टाकतो. महात्म्यांचे प्रारब्ध या लेखाची सुरुवात एका प्रश्नाने होते. लेखक म्हणतात, एका शिबिरात एका गृहस्थांनी मला विचारले होते की ज्या ज्या महात्म्यांकडे मी जातो त्या त्या महात्म्यांविषयी मला संशय येतो. हे खरे साधू आहेत की नाही असा प्रश्न त्यावेळी माझ्या मनात डोकावतो. काही जणांचे आचरणही मला धर्माविरुद्ध वाटते. पुढे या लेखात सद्गुरू कोणाला म्हणावे ते सांगितले आहे. लेखांच्या शेवटी खरे महात्मे आपले प्रारब्ध कसे हाताळतात ते दिले आहे. निष्काम सेवा आणि सेवाभाव ह्या लेखात दोन्हीचे महात्म्य काय आहे ते सांगितले आहे. ते लिहितात, दुर्दैवाने हल्ली रितसर शास्त्राभ्यास होत नसल्याने, सद्ग्रंथ वाचन श्रवण डोळसपणे न घडल्याने, तसेच महापुरुषांची संगतीही न लाभल्याने अनेक साधक म्हणविणाऱ्या महाभागांनाही सेवेचे महात्म्य ठाऊक नसते. पुढे सेवेतील अडथळे कोणते ते दिले आहेत. 13 पानांच्या लेखात यावर सर्वांगीण मार्गदर्शन झाले आहे. साधना मार्गातील 8 जिवलग सखे. यात साधना करत असणाऱ्या साधकांसाठी कुठली पथ्ये पाळणे आवश्यक आहे ते दिले आहे आणि 8 प्रधान पथ्ये न चुकता पाळावीत असे सांगितले आहे. अत्यंत मौलिक मार्गदर्शन ह्यात आले आहे. जई आनंद घनू स्वामी भेटे ह्या लेखात श्री शिरीषदादांनी श्री समर्थांचे पट्टशिष्य श्री कल्याण स्वामी महाराज यांची एक भावविभोर गोष्ट सांगितली आहे. पुढे त्या संदर्भातीलच त्यांच्या व परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या संदर्भातील गोष्ट वाचून
सर्वांचे डोळे नक्कीच पाणावतील. भक्तराज तंतुक ह्या लेखात श्री गुरुचरित्रात असलेली तंतुकाची गोष्ट आपणास माहीत आहे. त्याच्या पुढचे संदर्भ यात दिले आहेत. तसेच तंतुकाला यथाशास्त्र भूगर्भ समाधी कशी दिली याचे वर्णन आहे. लेखाच्या शेवटी ते म्हणतात, भक्तश्रेष्ठ भक्तराज श्री तंतुकाच्या चरणी माझे हजारो हजार दंडवत प्रणाम नित्यशः समर्पित असोत. तसेच श्री गुरुचरित्रातील भास्कर भट्टांची अपूर्व कथा असा लेख आहे. ह्यात भास्कर भट्टांनी श्री सद्गुरू असताना व त्यानंतर कशा प्रकारे सेवा केली ह्याचे वर्णन आले आहे. नामस्मरणांचे 10 अपराध हे साधकांना अत्यंत उपयोगी असा मार्गदर्शन करणारा लेख आला आहे व साधकांनी हे 10 अपराध टाळून नाम साधना कशी करावी ह्याचे विस्तृत मार्गदर्शन आहे. शेवटी नामदीक्षेचे शास्त्रीय स्वरूप ह्यात नामदीक्षेच्या साधकांना मौलिक मार्गदर्शन आहे. ह्यात श्री दत्त संप्रदायातील 3 महत्त्वाच्या मोक्षदायक विद्या कोणत्या हे दिलेले आहे. शक्तियुक्त नामसाधना शक्तिपाताचाच एक विशिष्ट प्रकार असून नामदीक्षा प्राप्त साधकांनी कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड मनात बाळगण्याचे कारण नाही असे सांगितले आहे. अशा प्रकारे 232 पानी पुस्तकातील सर्वच लेख हे महत्त्वाचे आहेत. त्याचे सतत वाचन करून साधकांनी स्वतःचा पारमार्थिक लाभ करून घ्यावा आणि मनातील शंका दूर कराव्यात ही कळकळीची विनंती.